नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय करण वार्ता. मी सध्या पाचून येथील मेरवेवाडी पाझर तलावाजवळ आलेलो आहे. आपण दृश्य पाहताय, हा जो पाझर तलाव आहे, हा तलाव सध्या आटत चालला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो येत्या काही दिवसात गंभीर बनणार आहे. सध्या आपण दृश्य कराड वार्ताच्या माध्यमातून पाहताय की कशा प्रकारे मेरवेवाडी पाझर तलावाची स्थिती झालेली आहे. पाण्याची पातळी जी आहे ती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे कडक उन्हाळा यावर्षी जर पडला गेला तर नक्कीच या ठिकाणी भीषण आपल्याला जाणवणार आहे. आणि ज्या गावांच्यासाठी 4 ते 5 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा हा पाझर तलावातलं जर पाणी आटलं तर पाण्याचा प्रश्न जो आहे तो या 4 ते 5 गावांच्यासाठी मोठी गंभीर समस्या बनणार आहे. आपण दृश्य पाहताय, या पाझर तलावाची दृश्य पाहताय, पाचून येथून हे दृश्य पाहताय. हा मेरवेवाडीचा पाझर तलाव आहे आणि त्याची दृश्य आपण सध्या पाहताय कराड वार्ताच्या माध्यमातून. याच पाझर तलाव पाहण्यासाठी पावसाळ्यात मोठी गर्दी असते, कारण हा पाझर तलाव जो आहे तो भरलेला असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक वर्ग या ठिकाणी धाव घेतो आणि या निसर्गात तो मनविराद पावसाळ्यात आनंद घेतो. मात्र सध्याची जर स्थिती या पाझर तलावाची पाहिली तर आपल्याला नक्कीच आठवेल की हा पाझर तलाव जो आहे तो आटत चाललेला आहे. भीषणता जी आहे ती आता हळूहळू जाणवू लागलेली आहे. कडक उन्हाळा पडला तर याचा फटका या पाझर तलावाला बसणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. असलमुल्ला, कराड वार्तासाठी पाचूंद मेरवेवाडी येथून. नमस्कार.